मोबाईलच्या पैशावरून वादातून खून, अतिग्रेतील तरुणाचा मित्राकडून दगडाने ठेचून मृत्यू। हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे वय 30 याचा मोबाईल खरेदीच्या पैशांवरून झालेल्या वादातून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर सांगली मार्गावरील चोकाक येथील पुलाखाली हा प्रकार घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळे हा ठेकेदारी काम करत होता। गुरुवारी सायंकाळी तो चोकाक पुलाखाली मित्र तुषार रवींद्र लोहार वय 35 राहणार चोकाक याच्या सोबत मद्यपान करत बसला होता। यावेळी मोबाईल खरेदीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात लोहार याने मुसळे यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। परिसरातील कामगारांनी तात्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिली। पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी मुसळे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केले। मात्र अति रक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली। चोकाक पुलाखाली व्यसनींचा वावर वाढल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकात होत आहे। दरम्यान संशयित तुषार लोहार यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे अतिग्रे व चोकाक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट SR News 24 हातकणंगले।